ही आशा साकारत असताना एक जी इमेज अवघ्या महाराष्ट्राला तुझी माहिती आहे त्या इमेजच्या पलीकडे जाऊन लोकांनी आपल्याला आशा म्हणून ओळखणं, मालती म्हणून ओळखणं खूप गरजेचं आहे. सो हे तू कसं साकारलंस आणि तुलाही कमेंट्स आले असतील अशा की मालती पाहिल्यानंतर लोकांनाही काहीतरी वेगळं वाटलं असेल, त्यांनी तुला बोलूनही दाखवलं असेल? कमेंट्स मला खूप वेगवेगळ्या आणि आम्हाला सगळ्यांनाच इतक्या चांगल्या येत आहेत. आणि मला हे सांगायला खूप आवडेल आता खरं तर इथे, की मी मध्ये नागपूरला गेले तर सैराटच्या पलीकडे झाल्यानंतर मला एकाच आवाजाची सवय होती, आर्चीताई. सो कोणीतरी मला आशाताई म्हणून आवाज पहिल्यांदा दिला आणि पहिल्यांदा मला कळालं नाही, त्याच्यामुळे आपण बघत नाही ना, मी आशाताई थोडी. सो नंतर त्या मला म्हणाले की तुमचं ते टीझर पाहिलं बरं का, आम्ही पिक्चर बघायला जाऊ, छान आहे. पुन्हा परवा पुण्यात प्रेस कॉन्फरन्स झाली, तिथे मला मालतीचा डायलॉग म्हणून दाखव वा, असं पण मला विचारलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती तितकी जवळची लोकांना वाटते आणि आशाताई म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्यांना आपल्याशा वाटत आहेत. तर तशी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे आणि अर्थात डिरेक्टरांनी सांगितलं तसं मी काम करत गेले आणि म्हणून मला वाटतं की ती लोकांना तितकी आपलीशी खरंच वाटेल. नक्कीच. कुठला डायलॉग म्हणायला सांगितलं तुला? जे ट्रेलरच्या शेवटी पण जे मालती म्हणते की मी एक पिक्चर बघितला होता, त्याच्यामध्ये हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारून टाकते. सो मला माहिती नाही, म्हणजे मला म्हणायला लावलं ह्याच्यापेक्षा आनंद ह्याचा आहे की लोक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवतात ठेवतात, आणि right. नोटीस करतात. अर्थात.